शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. मित्रांनो आपण आज बघणार आहोत बटाटा. तर बटाटा हे पीक लागवड करून आता बऱ्याच ठिकाणी 1 महिना होतो आहे आणि आता बटाटा खाली लागत आहे आणि पोसण्यासाठी आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे, कोणते खताचा डोस द्यायचा आहे आणि कोणती फवारणी करायची आहे हे आपण आज बघणार आहोत मित्रांनो. प्रमुख करून आपल्याला खताचा डोस कोणता द्यायचा आणि यावेळेस फवारणी कोणती करायची, जेणेकरून आपला जो बटाटा आहे तो चांगल्यात चांगला पोसेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर आपण बघूया की आपल्याला खताचा डोस कोणता द्यायचा आहे. फक्त आपले जे मित्र नवीन असतील आपल्या ॲग्रो इंडिया गुरु यूट्यूब चॅनलवरती, त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे मित्रांनो, आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्की करायचा आहे मित्रांनो. तर चला बघूया की आपल्याला खताचा डोस कोणता द्यायचा आहे. तर मित्रांनो आता 1 महिना लागवड करून झालं आहे. आता पोसण्यासाठी आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे, कॉम्बिनेशन व्यवस्थित द्यायचं आहे. तर आपण एकरी जे आहे खताचे डोसेस देणार आहोत. तर आपल्याला 1840 एक बॅग म्हणजे 50 किलो घ्यायचं आहे. त्यानंतर जे पोटॅश आहे, पोटॅश घ्यायचं आहे आपल्याला 2 बॅग म्हणजे 100 किलो पोटॅश घ्यायचं आहे. आणि यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला 25 किलो घ्यायचं आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला 1840 DAP एक बॅग, त्याच्यानंतर पोटॅश 2 बॅग 100 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो असं तिन्ही खत आपल्याला एकत्र करून या बटाट्याला द्यायचं आहे. आणि बटाट्याला खत टाकल्यानंतर जी माती आपल्याला दांडामध्ये माती दिसते, माती लावून घ्यायची आहे बुंद्याजवळ, की जेणेकरून जेवढी भुसभुशीत माती राहील तेवढा बटाटा हा चांगल्यात चांगला पोसतो. आणि जर बटाटा उद्या पोसते वेळेस जर उघडा पडला तर पिवळे पडण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आपण जो खताचा डोस देणार आहोत तो डोस दिल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम हे काम करायचं की माती लावून घ्यायची मित्रांनो बटाट्याला. तुम्ही बटाट्याला जेवढी चांगली माती लावाल तेवढा तुमचा बटाटा हा वजनदार आणि त्याला चमक शायनिंग चांगली येईल मित्रांनो, ही एक काळजी घ्यायची आहे. तर हा झाला खत, फर्टिलायझर आपल्याला कोणतं द्यायचं आहे आता. तर आता आपण हे बघूया की आपल्याला या कंडिशनमध्ये फवारणी कोणती करायची, कारण फवारणी ही तेवढीच महत्त्वाची आहे मित्रांनो. कारण सध्या एक तर ढगाळ वातावरण कंटिन्यू येतं आहे, ढगाळ वातावरण कंटिन्यू येत असल्यामुळे आणि वाढही त्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे आणि खाली पोचण्यासाठी आपल्याला एक चांगली फवारणी घेणं फार आवश्यक आहे. तर फवारणी करताना सध्या मावा, तुडतुडे आणि थ्रिप्सचा अटॅक आपल्याला बरेच वेळेस दिसतोय बटाट्यावरती. तर ते कंट्रोल करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला रिजंट म्हणजे फिप्रोनिल घ्यायचे 5%. हे फिप्रोनिल आपल्याला 25 ml प्रति पंपाला वापरायचं आहे मित्रांनो. फिप्रोनिल आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता, जे की बाहेरचं रिजंट येतं किंवा वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या नावाने येतं. ते 25 ml आपल्याला प्रति पंप घ्यायचं आहे. यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे अवतार. तर अवतार आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर आपण वापरू शकतो, म्हणजे आपल्याला 30 ग्रॅम प्रति पंप या ठिकाणी अवतार वापरायचे. अवतार हे बुरशीनाशक आहे, जो सकाळी धुई येते त्यानंतर तुमची भुरी येऊ शकते, त्यासाठी हे चांगल्या पद्धतीनं काम करतं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला या फवारणीतून अवतारची फवारणी करायची आहे. आणि यासोबत आपल्याला 1261 घ्यायचं आहे 100 ग्रॅम प्रति पंपासाठी. 1261 तुमच्या जास्तीत जास्त खाली मुळा वाढवण्यासाठी काम करतं. आणि आता फ्लावरिंग स्टेजमध्ये म्हणजे वरती फुलं लागतात, त्यामुळे जास्तीत जास्त खाली बटाटे लागण्यासाठी तुमच्या स्फुरदची कमतरता भासते मित्रांनो. तर ती कमतरता भागवण्यासाठी आपण 1261 याचे फवारणीद्वारे देणार आहोत, फवारणीसाठी वापर करणार आहोत. याचा आपल्याला 100 ग्रॅम वापर करायचा आहे 1261चा. यासोबत आपल्याला बोरॉन वापरायचं आहे. तर बोरॉन आपण 25 ते 30 ग्रॅम चिलेटेड प्रति पंपाला आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. कारण यामुळे तुमच्या झाडाची क्वालिटी वाढेल. परत जो बटाटा खाली लागणार आहे त्याची शायनिंग आणि साईज वाढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खूप मदत होईल बोरॉनमुळं. तर आणि यासोबत आता तुम्हाला सांगितलं मित्रांनो, यासोबत आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे. सिलिकॉन बेसमधील स्टिकर हे 5 ml आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो. याचा 5 ml प्रमाण आपण वापरायचं आहे. तर परत एकदा लक्षात घ्या की आपल्याला फवारणी कोणती करायची. आपल्याला फिप्रोनिल रिजंट वापरायचं आहे 25 ml प्रति पंप. अवतार बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे 30 ग्रॅम प्रति पंप. आणि यामध्ये 1261 आपल्याला वापरायचं आहे 100 ग्रॅम प्रति पंप. यानंतर आपल्याला बोरॉन वापरायचे 25 ते 30 ग्रॅम मित्रांनो. आणि यासोबत आपल्याला सिलिकॉन बेसमधील स्टिकर वापरायचे 5 ml. तर मित्रांनो याची फवारणी करा
आणि तुमचा जो बटाटा पोचतोय यासाठी चांगल्यात चांगलं हे फवारणी आहे. परत तुमचे जे सकाळी दव येतात, या दवमुळे जो करपा येऊ शकतो, भुरी येऊ शकते, तर त्याचं प्रमाण कमी होईल यामुळे. आणि तुमच्या ज्या बटाट्याच्या फळाला आहे ती शायनिंग चांगली येते. त्याच्यामुळं बटाटा एकदम आकर्षक बनतो तुम्ही बोरॉन दिल्यामुळे, 1261 दिल्यामुळे. त्याच्यामुळे ही फवारणी करणं, खताचा डोस देणं आणि माती लावणं खूप खूप आवश्यक आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं जर कराल मित्रांनो, तर खूप चांगला फायदा होईल तुमचा. कारण बऱ्याच जणांचे व्यवस्थित नियोजन होत नसल्यामुळे बटाटा पोसत नाही आहे, बटाटा बनत नाही आहे, बऱ्याच ठिकाणाहून कंप्लेंट येत आहे. तर मित्रांनो हे करा. ॲग्रो इंडिया गुरु वारंवार असे व्हिडिओ आपल्यासाठी देत राहील. जे नवीन मित्र असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा जास्तीत जास्त मित्रांनी. धन्यवाद मित्रांनो.